आहे दोन्ही संघाचे 12 मॅन गोलंदाजी ट्रॅक वरती आहे पंकज शरद आहे शरद आल्यात पहिलाच बॉल शरदने ऑन साइडला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तेवढं चांगलं फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते शरद सोनवणे त्यानंतर जर पाहिलं तर नितीन कोळी अशा पद्धतीने ही कारगिल संघाची टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे आजचा दिवस खरं तर लीग स्टेजचा शेवटचा सामना आहे पहिला बॉल जर पाहिला तर सिंगलने सुरुवात खातं ओपन झालंय टीम अनेर वॉरियर संघाचं अकोटप्याचा बॉल समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला त्यामुळे बॉल कलेक्ट केला जाईल आडव्या बॅटने प्रॉपर टायमिंगने या फटक्याला अक्षरशः उडून दिलंय डीप स्कोरले पडवल्यांच्या पलीकडे बॉल एक टप्पा इनटू द रोप चौकार ऍक्शन रिप्ले लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण बघू शकता ज्या पद्धतीने हा फटका खेळला आदित्य स्ट्रायकिंगला आहेत आणि उमाकांत नॉन स्ट्रायकिंग एंडला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीला बॅटिंगसाठी पाहायला मिळते शरद कोळी जे की गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एक वेळ तयार आहेत हाय बॉल कट करत असताना वा नितीन त्या ठिकाणी होते खरं तर थोडासा बॉल वर होता थोडा जरी खाली असता तर कॅच या ठिकाणी पकडला गेला असता परंतु मात्र अटेम्प्ट चांगला पाहायला मिळतो नितीन कोळी यांच्याकडून सिंगल एक जाव मात्र जोडली जाईल स्ट्रायकिंगला आता उमाकांत रिव्हर्सिपचा फटका प्रॉपर टायमिंगने खूप वेळ होता फलंदाजाकडे उमाकांत यांनी अक्षरशः अगदी वेट अँड वॉच हा फटका खेळून काढलाय बॉल थर्डमॅन मालकांच्या पलीकडे येतोय चौकार 4 धावेंसाठी खरं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 11 धावेंवरती 11 पहिला ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पॉवर प्ले सुरू असताना खरं तर सुरुवात ज्या पद्धतीने करायची होती ती सुरुवातीचा प्रयत्न या ठिकाणी उमाकांत यांच्याकडून ते होतोय पुन्हा एक वेळ शॉर्ट टर्म पोल जमीन लगत फटका खेळून काढलाय इंजिनियर कोळी त्या ठिकाणी आहेत मात्र एकच धाव जोडली जाते आजचा दिवस खरं तर प्रेक्षक आपणा सर्वांसाठी महत्वाचा असणार आहे शेवटचा दिवस या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे यानंतर 2 सेमीफायनल नंतर एक ग्रँड फिनाले महाअंतिम मुकाबला आजच्या दिवसामध्ये खेळवण्यात येईल तो सामना आपल्याला अक्षरशः 3 वाजता बरोबर शार्प सुरू करायचा आहे आणि आता कुठे या अगोदर शरद सोनवणे होते आणि आता शरद कोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करतील तर नक्कीच आपणासाठी एक सूचना असणार आहे टेबल टॉपवरचे 1 2 3 क्रमांकाचे संघ तिन्ही संघांनी तयार राहायचं आहे यानंतरचा सेमीफायनल क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं मात्र आता प्रयत्न होता बॉल अडवण्याचा यानंतरच सेमीफायनल ज्या पद्धतीने खेळवला जाईल टेबल टॉपवरचे 1 2 3 संघ काही सांगता येत नाही कारण समीकरण कधीही चेंज होऊ शकतं एक स्पर्धा आम्ही या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये कव्हर केली त्या ठिकाणी समीकरण आमचं थोडंसं बिघडलं होतं त्यानंतर आम्ही समीकरण करणं सोडून दिलंय त्या ठिकाणी माऊली होते स्कोररच्या भूमिकेमध्ये आणि माऊलीने गच्चा केला उमाकांत यावेळेला जर पाहिलं तर
थोडासा आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईट बॉल घोषित केलंय. पुन्हा एक वेळ वाईटचा इशारा, आणखीन एक एक्स्ट्रा जोडला जाईल धाव फलकावरती. प्रेक्षको, आपणा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर श्री महर्षी वाल्मिकी चषक महाकाव्य रामायणाची रचनाकार, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री महर्षी वाल्मिकी यांच्या नक्कीच पदस्पर्शांना आपण वंदन करून या आजच्या दिवसाची सुरुवात केली. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा, 26 विदाउट एनी लॉस. टीम आणि वॉरियर संघ जर पाहिलं तर बॅटची कडा होती. खर तर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करत असताना पाहायला मिळतील आपल्याला नितीन कोडी. नितीन कोडी आहे आणि खरं तर दोन चान्सेस त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती 26 धावा. पुन्हा एक वेळ अलॉंग दी कार्पेट, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा या बॉलवरती. तर लीग स्टेजचा शेवटचा सामना, यानंतर मात्र कशा पद्धतीने ही संपूर्ण समोरची स्पर्धा खेळवली जाईल यावरती हा सामना नक्कीच अवलंबून असणार आहे. एकूण किती संघ आजच्या दिवसामध्ये कोणते संघ पाहायला मिळतील, त्यानंतर सेमीफायनल पहिला यानंतर खेळवला जाईल, त्यानंतर दुसरा सेमीफायनल आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेचा अंतिम मुकाबला आजच्या दिवसामध्ये खेळवला जाईल. यानंतर सेमीफायनल साठी कोणताही ब्रेक नसणार आहे. समोर टाकलेला बॉल फुलनेचा उडवलाय, खोदून काढत असताना या बॉलला पाठवलंय आसमानी टोला, आला षटकार.
नाईक वेड डीप मध्ये फिल्डर आहेत. फिकी तेवढी चांगली केली गेली. सिंगल धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती होते आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 धावा, 38 धावा, 38 आणि विदाउट एनी लॉस टीम अनेर वॉरियर. सन्माननीय चंद्रकांतजी कोडी यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन चोपडा आगाराचे वाहक आहेत. खरं तर आपल्यासाठी एक सामाजिक सेवा त्यांच्या माध्यमातून दिली जाते. अनिर वॉरियर यांचे संघमालक सुद्धा सन्माननीय स्वप्नीलजी दिलीप कोडी PSI यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्याचबरोबर आमचे फूड स्पॉन्सर सुद्धा ते आहेत, सन्माननीय स्वप्नीलजी कोडी PSI बीड घोडगाव. मी विनंती करेल आपल्या आयोजन समितीला की आपण दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धावसंख्या फलकावरती 57 धावा. सत्यम सत्यम कॅमेरामॅन सत्यम यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजकडे या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा आहे. समोर टाकलेला बॉल आणि नक्कीच हा बॉल आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरवले 57 धावा. चौथा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खरं तर बॅटिंग चांगली झाली आहे आतापर्यंत जर पाहिलं तर. हाई बॉल समोर खेळलाय प्रॉपर टायमिंगने. नक्की क्षेत्ररक्षक आहे परंतु डोकांच्या मधून हा गॅप भेटला जाईल. बॉल जातोय अगदी साईड स्क्रीनला धडकत. आहे तो चौकार. तर आपल्या मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतील आपल्याला सन्माननीय आमचे मान्यवर आजच्या दिवसातले सागरजी स्वप्नीलजी दिलीप कोडी PSI, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला सन्माननीय चंद्रकांतजी कोडी चोपडा आगाराचे वाहक. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे आणि एंड चेंज सुद्धा होईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे अगदी 61 धावा. 61 विदाउट एनी लॉस टीम अनिर वॉरियर.
रिया पॉवर ब्लॉक, बाईजाई दूध संकलन केंद्र आणि एस के वॉरियर यानंतर या तिन्ही संघाने तयार राहायचं आहे. सेमीफायनल आपल्या खेळवला जाईल. तर 4 ओव्हरच्या नक्कीच समाप्तीनंतर 61 धावा. एंड चेंज झाला. खरं तर पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जर पाहिला तर अगदी खांद्याचा वापर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवला गेलाय. डॉट बॉलने सुरुवातच 5व्या ओव्हरची करत असताना पाहायला मिळतात गोलंदाज पंकज पंकज कोडी आलेत. स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील आता उमाकांत. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आणि ओ हो हो दोघांची धडक झाली आहे. परंतु मात्र आशा आहे काही दुखापत त्यांना झाली नसावी. सेफ असणार आहे. उमाकांत कोडी स्ट्रायकिंगला आहे. 13 बॉल 22 धाव्यांवरती खेळत असताना समोर खेळलाय. बॉल हवेत आहे. आताही मात्र खूप वेळ बॉल हवेत होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणखी एक वेळ परंतु मात्र बॉल जाईल म्हणून लाईनच्या पलीकडे. हा चौकार. की एक वेळ बॉल हवेत आहे आणि आता सुद्धा नितीन कोडी यांच्या हातामध्ये हा कॅच समावला गेलाय. धक्का क्रमांक पहिला लागतो आहे टीम अनेर वॉरियर संघाला. उमाकांत कोडी आता बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश सोनवणे आल्यात. आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे श्री महर्षी वाल्मिकी चषक पर्व 2च्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मंगल इंगळे जे आहेत ते चौकाराचे स्पॉन्सर आहेत. त्यानंतर षटकाराचे स्पॉन्सर आहे कुशाल एकनाथ कोडी कोडंबा. सन्माननीय कुशाल आप्पा यांच्या वतीने प्रत्येक सिक्सरचे ते स्पॉन्सर आहेत. कल्पेश पहिला बॉल खरं तर सामना करतील पंकज यांचा. पहिलाच बॉल थोडासा पायावर टाकला होता. हलक्या हाताने या बॉलला सन्मानाने खेळून काढलं गेलंय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती 67 धावा. शेवटचा बॉल असेल या 5व्या ओव्हरचा. पुन्हा एक वेळ समोर खेळलाय प्रॉपर टायमिंगने. नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत ऑन साइडला लॉंग ऑनला पाहायला मिळत आहेत. मात्र एकच धाव जोडली जाईल या शेवटच्या बॉलवरती. म्हणजेच की काय तर 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 68 धावा. एक गडी बाद टीम अनेर वॉरियर संघ.
आणि आता मात्र हा मंगल इंगळे यांच्या वतीने येतोय चौकार. सिंगल सिंगल मात्र जोडली जाईल धावफलकावरती. 6वा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये ज्याला पूर्ण करतात अजय सबकाडे. पहिल्याच बॉलवरती तो चौकार लगावला, त्यानंतर मात्र हलक्या हाताने अगदी ढकलत त्या बॉलला आदित्यने सिंगल धाव प्राप्त केली. धावसंख्या आता 73 धावा 73. आणखीन एक सिंगल 74 धावा 74. चांगला डब्बा म्हणावा लागेल ज्या पद्धतीने टाकला होता अजयने. त्या चौकारानंतर चांगला कमबॅक, मात्र दोनच सिंगल धावा खर्च केल्या त्यानंतर हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर नक्कीच आपल्या सर्व कोळी बांधवांसाठी एक आनंदाची ही स्पर्धा देणारी ठरली आहे. पुन्हा एक वेळ ब्लॉक होल मध्ये हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग यावेळेला मात्र झाला नाहीये. मात्र एकच धाव सोडली जाईल. येणारा वाल्या 6व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 75 धावा 75. पहिल्या डावातला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या मॅच मध्ये जर पाहिलं तर बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे फ्लाय स्टीपला, त्यामुळे कोणतीही धाव या बॉलवरती पाहायला मिळणार नाही. डॉट बॉल येतोय म्हणजेच की काय तर ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 75 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम अनियर वॉरियर संघ. तर आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शेष आहे या पहिल्या डावातला. चला लवकर लवकर आपण सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा, जेणेकरून यानंतरच्या आपले सामने वेळेतच सुरू होतील. समोर खेळलाय हवेच्या विरुद्ध दिशेला, परंतु मात्र प्रॉपर टायमिंग, ताकद होती या फटक्यामध्ये. हा येतोय कल्पेच्या बॅट मधून कुशाल अप्पा यांच्या वतीने हा षटकार. परंतु आता मात्र फटका फसलाय. बॉल हवेत होता आणि काय कॅच पकडला गेलाय. ओढा कॅच. पवन त्या ठिकाणी होते आणि पवनने सर्वोत्तम झेल पकडलाय आजच्या दिवसातला. आणि आता मात्र क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड झाल्यात. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती मात्र ललित आले आणि ललित मैदानाच्या बाहेर गेलेत.
रनआउटचा चान्स नॉनस्ट्रायकर इंग्लंडला नाही, परंतु परत आलेत वेळेतच आदित्य. 15 बॉल 40 धावांवरती आदित्य नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. अमोल रायसिंग आले आता नवीन बॅटर. 7 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये बॉल हवेत आहे. यावेळेला जर पाहिलं तर नितीन त्या ठिकाणी होते. ओ नितीनकडून चुकी झाली आहे. खर तर थोडीशी दुखापत झाली असावी नितीन यांना. सोपा जाईल होता रुटीन कॅच, परंतु मात्र कॅच ड्रॉप झालाय. ओके, डेड बॉल डेड बॉल डेड बॉल असणार आहे कारण बॉल फुटलाय. फिल्डिंग चांगली होती, अटेम्प्ट चांगला होता, परंतु तरीही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय. मंगल इंगळे यांच्या वतीने चौकार. आणि आता सुद्धा पाहायला मिळतोय शेवटच्या बॉलवरती मंगल इंगळे यांच्या वतीने खणखणीत चौकार. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 89 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 बॉल. जर पाहिलं तर गॅप भेटला गेलाय, प्रॉपर टायमिंग आहे, परंतु मात्र दोन्ही फिल्डर असमर्थ राहतील बॉल अडवण्यासाठी. बॉल जातोय थर्ड यांच्या पलीकडे. मंगल इंगळे यांच्या वतीने पुन्हा एक वेळ हा खणखणीत चौकार. खर तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर अगदी 93 धावेंवर जाऊन पोहोचते. 100 पार धावसंख्या करतील का, कारण 17 बॉल 44 धावेंवरती आदित्य खेळत असताना पाहायला मिळतील. आदित्य साळुंके 17 बॉल 44 धावेंवरती हा फलंदाज खेळतोय. समोर खेळलाय, ताकद आहे या फटक्यामध्ये. जमीन लगत फटका खेळून काढला होता. सिंगल धाव, दुसरा धावेचा कॉल, चुकी झाली. फेकी मात्र लवकर केली गेली नाहीये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने आता आपल्या वैयक्तिक 46 धाव्यांवरती पोहोचलेत आदित्य. संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली आहे. माफी असावी, 95 धावा, 95.
या दोन घेतले complete की? आणि मात्र आता 49 धावेंवरती आदित्य बाद होत आहेत. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे. 98 धावा बनवल्या आहेत टीम अनिर वॉरियर संघाने आणि 99 धाव्यांचं आव्हान ठेवलंय टीम पाहिलं तर कारगिल संघासमोर. चला दुसऱ्या डावाला लगेच सुरुवात करायची आहे. चला अनिर वॉरियर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं लगेच.
मैदानावरती शुभागमन झाले. मी विनंती करेन आमच्या संपूर्ण आयोजन समितीला की आपण या ठिकाणी संतोषजी पारधी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. या दुसऱ्या डावाला होते सुरुवात आणि जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती चौकाराने या दुसऱ्या डावाला शुभारंभ होतोय. खरं तर 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 99 धावेंचं आव्हान. तिसऱ्या पंचाकडे मागणी. इट्स नो बॉल. हा फेकीच्या स्वरूपाचा नो बॉल प्लस 4 धावा एकूण 5 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. पहिलाच बॉल जर पाहिला तर नो बॉलने सुरुवात. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. तुषार कोडी त्यांच्या सोबतीला पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि किरण बाविस्कर सुरुवात करत असताना यावेळेला ऑन साइडला बॉल हवेत आहे. बॉल मारून लाईनच्या पलीकडे कॅच पकडला गेलाय आणि खरं तर हा येतोय कुशालप्पा यांच्या वतीने षटकार. पुन्हा एक वेळ पंकज. ओके तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. पुन्हा एक वेळ आपण बॉलिंग ऍक्शन चेक करायचे. तिसऱ्या पंच ऍक्शन असतील. वाईट बॉल. वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा 13. बॅकफुटला जात नॉन स्ट्रायकिंग हिटला फेकीची मागणी आहे. फेकी मात्र त्या ठिकाणी बॅकअप उपलब्ध नव्हतं. वेळेतच बॅकअप सुद्धा उपलब्ध झाला त्यामुळे मात्र एकही धाव जोडली जाणार नाही या धावफलकावरती. पहिला जर या अगोदरचा सामना बघितला आपण तर नक्कीच शेवटच्या क्षणांपर्यंत रोमहर्षक सामना झाला लीग स्टेजचा. हा लीग स्टेजचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे. यानंतर सेमीफायनलचे 2 सामने आणि फायनलचा 1 सामना एकूण 3 सामन्यानंतर आपल्याला खेळवायचे आहेत. खरं तर श्री महर्षी वाल्मिकी शिक्षक मागच्या वर्षाला संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आयोजन या ठिकाणी या मैदानावरती करण्यात आलं आणि नियोजन समितीने मेहनत केली आहे संपूर्ण स्पर्धेसाठी. खरं तर आपल्या संपूर्ण कोळी बांधवांना एकत्रित करण्यासाठीची ही स्पर्धा आहे. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा यावेळेला पाहायला मिळते. नक्कीच येणारा बॉल या पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा 15.
तर या शेवटच्या बॉलवरती सिंगल येते आहे. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर ओव्हरची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती 16 धावा बिनवाद टीम कारगिल संघ. उमाकांत कोडी आल्यात. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात या ठिकाणी केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती पहिला ओव्हर समाप्तीनंतर 16 धावा होत्यात आणि त्यानंतर जर पाहिलं तर स्ट्रायकिंगला आता तुषार कोडी, त्यांच्या सोबतीला पंकज ही जोडी सलामीला आली आहे. 99 धाव्यांचा पाठलाग करत असताना टीम कारगिल संघ या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये तुम्हाला धावा नक्कीच वेगाने कराव्या लागतील. इट्स फेअर डिलिव्हरी. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. स्ट्रायकिंगला आहे तुषार कोडी. 99 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय टीम कारगिल संघ. हे सलामीचे दोन्ही फलंदाज कशा पद्धतीने बॉलिंग करतील हे सुद्धा बघण्यासारखं आहे. अनर वॉरियर संघाचे गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्यात. एवढ्याला बॅकफुटला जात जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. डॉट स्ट्रायकिंग एंडला फेकी मात्र वेगाने आली नाहीये, त्यामुळे मात्र धाव कंप्लीट होईल आणि एक सिंगल धाव जोडली जाते. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे. खरं तर पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये उमाकांत यांनी काय बॅटिंग केली होती पहिल्या डावामध्ये, आता गोलंदाजीचा भार त्यांनी स्वीकारलाय. जागा बनवली होती त्यामुळे मात्र ओके. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे बॉलिंग चेक साठी, बॉलिंग ऍक्शन चेक साठी तिसऱ्या पंचाकडे मागणी जरूर असणार आहे. आमचे ऑफिशियल पंच आजच्या दिवसातले अवी सर, त्यांच्या सोबतीला जर पाहिलं तर खास संगमनेर तालुक्याची आन बान शान, आणि त्याचबरोबर त्यांनी संगमनेर तालुक्यामध्ये क्रिकेटसाठी जे एक नवीन दृष्टिकोन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इट्स फेअर डिलिव्हरी. आणखी एक डॉट बॉल जोडला जाईल धाव फलकावरती. समोर टाकलेला बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॉलला उडवलंय आणि पाठवलंय सरळ लॉंग ऑन बॉल लाईनच्या पलीकडे. आहे तो कुशालप्पा यांच्या वतीने आसमानी टोला सिक्सर. यावेळेला जर पाहिलं तर नक्कीच फाईन क्षेत्रामध्ये फिल्डर बॉल पर्यंत नाही पोहोचणार. बॉल जातोय फाईन लेग लाईनच्या पलीकडे. या बॉल वरती येतोय श्री मंगल इंगणे यांच्या वतीने चौकार.
अकोटप्प्याचा बॉल पुल करत असताना या बॉललाही पाठवलं बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा येतोय कुशाल अप्पा यांच्या वतीने सिक्सर. तर या 6 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले होतोय समाप्त. 33 धावा, पुढचे 36 बॉल 66 बनवायचे आहेत. बोला ना. कृष्णापूर आश्रमशाळेचे अधीक्षक सन्माननीय सन्माननीय श्री अलाउद्दीन तडवी यांचं शुभागमन या ठिकाणी मैदानावरती होते. मी विनंती करेल सरांना की कृपया आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मंचावरती स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर आमची संपूर्ण आयोजन समिती यांना विनंती आहे की आपण सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करायचा आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 36 बॉल 66 धाव्यांची गरज या मॅचमध्ये आहे. खरं तर लीग स्टेजचा हा शेवटचा सामना. यानंतर आपल्याला सेमीफायनलचे सामने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. या संपूर्ण स्पर्धेचे 4 टॉपचे संघ सिंगल धावफलक पाहायला मिळते. 34 34 धावा. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा 36. तिसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना कल्पेश पाहायला मिळत आहेत. लाऊड अपील आहे. बॅटची कडा विकेटचं पतन आहे. खरं तर आता मात्र विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. पहिला हादरा लागतोय टीम कारगिल संघाला. महत्वाचा बॅटर आता बॅक टू दी पवेलियन मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा 36. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील शरद कोळी.
डॉट बॉल पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. येणारा बॉल तिसऱ्या ओव्हरचा नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे. 37 धाव संख्येवरती ही धाव संख्या स्थिरावली आहेत. माफी असावी, 2 बॉल बाकी आहेत या मॅच मध्ये. जर पाहिलं तर नक्कीच दुसऱ्या डावामध्ये एक आक्रमक खेळीची गरज आहे. पुन्हा एक वेळ आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी या बॉलला आणखीन एक वाईड बॉलची घोषणा केली आहे. खरं तर आमचे लाईव्हचे जे लाईव्ह व्हिजनचे ऑपरेटर आहेत मनीष भैया सुंदरलाल, आता कुठे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 बॉल आणि 59 धावेंची गरज. 30 बॉल करायच्यात, 59 धावा. आणि आता मात्र पुन्हा एक वेळ एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आहे. लागोपाठ जर पाहिलं तर मोठा धक्का लागतोय टीम कारगिल संघाला या मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 40 धावांवरती दुसरा गडी बाद झालाय. सन्माननीय संतोष अप्पा यांच्याकडून जो आता कॅच पकडला गेला होता त्या फिल्डर साठी सोपडा शहर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सन्माननीय संतोष अप्पा यांच्या वतीने 101 रुपयांचं पारितोषिक त्या कॅच साठी पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. पुन्हा एक वेळ आडव्या बॅटने बॉल हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी काय फिल्डिंग केली गेली कल्पेश कडून. धावा वाचवल्या आपल्या टीम साठी. 100% देत असताना आजच्या मॅच मध्ये एकूण 3 धावांचा बचाव पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु मात्र दुसऱ्या अटॅम्प मध्ये बॉलला कलेक्ट करेल कल्पेश. धावसंख्या धावफलकावरती 43 25 बॉल 56 धावांची गरज. 25 बॉल मध्ये करायच्या 56 धावा. थोडासा समोर टाकलेला बॉल लेफ्ट हँड स्वीप घुटना टेकलाय आणि या बॉलला सुद्धा पाठवलंय अगदी लाईनच्या पलीकडे. आहे तो कुशाल अप्पा यांच्या वतीने आसमानी डोला सिक्सर.
20 बॉल आणि 50 धाव्यांची गरज आहे. एंड चेंज झाला आणि हवा सुद्धा सुटली आहे या मॅच मध्ये. पहिलाच बॉल जर पाहिला तर अचूक टप्प्यावरचा मारा, गुडलेंदा पडल्यानंतर अतिरिक्त उसडीने बॉल यष्टीरक्षकाच्या दस्तान्यामध्ये निर्धाव समावतोय. 23 बॉल आणि 50 करायचे आहेत. 23 बॉल मध्ये 50 धावेची गरज. आमचे मुख्य पंच अविसर सांगत असताना अनुभव दांडगा आहे या पंचाकडे. बॉल हवेत आहे, टॉपेज झालाय, विकेट येऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये विकेट पाहायला मिळते आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बघा. आतापर्यंत जर पाहिलं तर बॅक टू बॅक मागच्याही ओव्हर्स मध्ये विकेट आले आणि आताच याही ओव्हर मध्ये विकेट पाहायला मिळते आहे. याही वेळेला जर पाहिलं तर बॅटची कडा आहे लागोपाठ. 2 बॉल मध्ये 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये. आता कुठे पलटवार करत असताना टीम अरेर वॉरियर्स संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागच्या जर 4 ओव्हरचा जर पाहिला तर धावा आल्या, मात्र एंड जसा चेंज झाला गेम चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. थँक्यू डीजे. आता करायचे आहेत 21 बॉल 50 धावा. बॅटिंग साठी जानकीराम कोडी पाहायला मिळतील आपल्याला. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत जानकीराम. इथून जर पाहिला तर 21 बॉल 50 ची गरज आहे. 4 विकेट मैदानाच्या आतमध्ये आता डाऊन झाल्या आणि ऑन हॅट्रिक आहेत. नाव आहे किरण बाविस्कर. हॅट्रिक हा बॉल आहे. हॅट्रिकचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. काय या स्पर्धेतली पहिली वहिली हॅट्रिक होईल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. ऑन हॅट्रिक किरण बाविस्कर. ऑन हॅट्रिक आहे. 21 बॉल 50 धावेची गरज. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये. हो 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 हॅट्रिक जरूर झाली नाहीये, परंतु मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 20 बॉल करायचे आहेत इथून 50 धावा. 20 बॉल मध्ये 50 धाव्यांची गरज. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा. परंतु मात्र हॅट्रिक झाली नाही, परंतु या मॅच मध्ये या ओव्हरची ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळते आहे. किरण बाविस्करने त्याच्या दुसऱ्याच ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 3 विकेट आपल्या नावी केले. ओव्हर हॅट्रिक. शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हरचा. करायच्या 19 बॉल 50 धावा. कव्हर्स मध्ये फटका खेळून काढलाय. जमिनी लगता फटका उमाकांत त्या ठिकाणी पाहायला मिळतील. बॉलला परत करतील तोपर्यंत एक सिंगल मात्र धाव आणि मात्र किरण बाविस्करच्या 2 ओव्हरचा स्पेल मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय.
17 धावा त्यांनी खर्च केल्या नाही. 3 महत्वाचे गडी याच दुसऱ्या ओव्हर मध्ये बाद केले. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा इथून करायचे आहेत. 18 बॉल आणि 49 धावा. तर सुरुवात होते आहे. उमाकांत कोडी या 6व्या ओव्हरची सुरुवात करतील. 17 बॉल एकूण सागर आहेत. फुलंदाजी ट्रॅक वरती सागर पाहायला मिळतील. पहिलाच बॉल निर्धाव चेंडूने सुरुवात. बॅकफुटला जात चांगला पंच केलाय. कव्हर्स मध्ये फिल्डर आहे आणि बॉलला तेवढ्याच ताकदीने त्या ठिकाणी उमाकांत यांनी परत केलंय. 16 बॉल मध्ये 48 धावांची गरज. 16 बॉल 48 करायचे आहेत. फुलटॉस बॉल हवेत, परंतु मात्र बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग लाईनच्या पलीकडे. एक टप्पा इंटू द रोप. मंगल इंगडे यांच्या वतीने हा चौकार. जर पाहिलं तर या बॉलला चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सन्माननीय कोण सन्माननीय चेतनजी परदेशी साहेब यांचं शुभ आगमन होते आहे. मी विनंती करेल साहेबांना कृपया आपण मंचावरती यायचं आहे. हा बॉल जर पाहिला तर बॉल मात्र जाईल बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हवेच्या विरुद्ध दिशेला फटका. षटकार. 12 बॉल आणि 30 धावा करायच्यात. 12 बॉल 30 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 12 बॉल करायच्या 30 धावा. चला सामना खेळता ठेवायचा. वेळ वाचवा. पंचांना विचारल्याशिवाय कोणी मैदानाच्या आतमध्ये पाणी वगैरे घेऊन जाऊ नका.
12 बॉल 30 ची गरज. पहिलाच बॉल फुल टॉस लेनचा, समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना या बॉलला सिंगलचा कॉल आणि सिंगल धाव जोडली जाईल. 11 मध्ये आता करायच्यात 29. 70 धावा धाव फलकावरती होते आहेत. 11 बॉल आणि 29 धावांची गरज आहे. बॅटच्या खालून अगदी वेगाने निघून गेला हा बॉल. निर्धाव चेंडू. कल्पेश सोनवणे यांचं हे ओव्हर, हे 6 बॉल खरं तर महत्वाचे होते. पहिले 2 चेंडू मात्र एकच सिंगल धाव खर्च केली आहे. लोअर फुल टॉस आहे ऑन साइडला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील, परंतु मात्र बॉल जाईल बॉर्डरलाईनच्या पलीकडे. येतोय श्रीमंगल इंगडे यांच्या वतीने चौकार. खर तर खूप समोर टाकला होता चेंडू, बॉलच्या लाईन मध्येही आले नाही यावेळेला फलंदाज. निर्धाव चेंडू येतोय. गौरव यांना आता इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आणखीन एक वेळ जर पाहिला तर बॅटच्या खालून निघून गेला हा चेंडू. आणखी एक डॉट बॉल. येणारा बॉल शेवटचा चेंडू असणार आहे. खरं तर आता 7 बॉल आणि 25 करायचे आहेत. फुल टॉस आहे, बॉल हवेत आहे आणि बॉल अगदी हवेच्या वेगाने निघून जाईल. एक्स्ट्रा बॉलच्या पलीकडे आलाय षटकार. थँक्यू डीजे. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. चला वेळ वाचवा, लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 बॉल आणि करायच्यात 19 धावा या मॅच मध्ये स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील आपल्याला. शरद कोळी 7 बॉल 16 वरती शरद खेळतायत आणि 10 बॉल 24 वरती गौरव यांची खेळी. काय या सामन्याला हे दोन्ही फलंदाज संपवतील का, की या सामना इथून उमाकांत कोळी आपल्या सोबतीला घेऊन जातील. शेवटचे 6 निर्णायक चेंडू या मॅच मधले. तर या सामन्यावरती खूप काही अवलंबून आहे. कोणता संघ मैदानाच्या आतमध्ये सुपर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कोणत्या संघाचा प्रवास इथे थांबेल. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावांची गरज. सहा बॉल आणि 19 धावांची गरज. पहिलाच बॉल फुल टॉस आहे, परंतु मात्र फिल्डर तिथे पोहोचतील बॉल वरती अगदी वेगाने आणि एकच धाव सोडली जाईल. 5 बॉल 18 धावांची गरज. 5 बॉल मध्ये 18 करायचे आहेत प्रेक्षको. 5 बॉल 18 धावांची गरज आणि गौरव आता स्ट्रायकिंगला आहे. गौरव वरती आता मात्र इथून थोडासा दबाव, जबाबदारी आणि खरं तर जबाबदारीच्या या क्षणांमध्ये डोकं शांत ठेवून बॅटिंग करावी लागेल. उमाकांत गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र या वेळेला विकेटचं पतन आहे आणि गौरव आता मात्र क्लीन बोल्ड. तर इट्स फेअर डिलिव्हरी आणि गौरव बाद असतील तर गौरव यांच्या रूपामध्ये मोठा धक्का लागतो आहे टीम कारगिल संघाला, ज्यांच्यावरती जबाबदारी होती
जो फलंदाज सामना संपवण्याची ताकद ठेवत होता, आता मात्र गौरव बॅक टू दी पवेलियन. 4 बॉल आणि 18 करायचे आहेत. चार बॉल आणि 18 धाव्यांची गरज. 4 बॉल 18 करायचे आहेत. नितीन कोडी बॅटिंग साठी. जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आणि खरं तर आता विकेट मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे. आणि खरं तर आता समीकरण झालंय असं की हम तो डुबे सलाम और आपको भी लेके डुबे. खरं तर गमावण्यासाठी काहीच नाही आहे, परंतु मात्र घेऊन जाण्यासाठी खूप काही आहे या मॅच मध्ये. आणि यानंतरचा सेमीफायनल साठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. तुम्हाला कोणताही ब्रेक मिळणार नाही, लगेच आपण या ठिकाणी तयार राहायचं आहे. एस के वॉरियर आणि बाईजाई दूध संकलन केंद्र दोन्ही संघ कॅप्टन तयार राहा. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल. 2 बॉल 18 ची गरज आहे. 2 बॉल 18 धाव्यांची गरज. वाईटचा इशारा. 17 धावा करायच्या 2 बॉल मध्ये. बॉल हवेत. बॉल जातोय अगदी एक्स्ट्रा कव्हर लाईनला. एक टप्पा उसळी खात चौकार. 4 धाव्यांसाठी. 1 बॉल आणि 13 धाव्यांची गरज आहे. एक बॉल आणि 13 धाव्यांची गरज. आणि हा फटका नक्कीच सरळ हातामध्ये खेळून काढलाय. कल्पेश आहेत तिथे आणि सामना जिंकलाय टीम वॉरियर संघाने. थँक्यू थँक्यू डीजे. बाईजाई दूध संकलन केंद्र कॅप्टन कृपया आपली प्लेइंग 11 द्यायची लगेच.